मित्रांनो, मार्च एप्रिल महिना सुरू झाला की उन्हाचा कडाका एवढा वाढतो की अंगाची अक्षरशः लाही लाही व्हायला लागते. अशा वेळी वाटतं की कुठेतरी थंडगार ठिकाणी फिरायला जावं, पण कायम नेहमी तोच प्रश्न पडतो की जायचं कुठे. तर मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या अशा 10 भन्नाट आणि एकदम भारी पर्यटन स्थळांबद्दल सांगणार आहे, जिथे तुम्ही या उन्हाळ्यात जाऊन एकदम चिल करू शकता. यातली काही ठिकाणे तर अशी आहेत जी अजूनही अनेकांपासून लपली आहेत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 10 नंबरवर आपण जाणार आहोत विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यानात. आता तुम्ही म्हणाल उन्हाळ्यात विदर्भात, कारण उन्हाळा हा ताडोबा सफारीसाठी आणि वाघांच्या दर्शनासाठी एकदम परफेक्ट टायमिंग असतो. प्रचंड उकाड्यामुळे जंगलातील पाण्याचे साठे आटतात आणि वाघ पाण्यासाठी ठराविक पाणवठ्यावर नक्की येतात. त्यामुळे इतर ऋतूंपेक्षा उन्हाळ्यात वाघ दिसण्याची शक्यता सर्वात जास्त असते. जिप्सीमध्ये बसून दाट जंगलातून फिरतानाचा थरार काही वेगळाच असतो. वाघांशिवाय इथे बिबट्या, अस्वल, रानगवे आणि अनेक प्रकारचे दुर्मिळ पक्षी पाहायला मिळतात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि मोठा राष्ट्रीय उद्यान आहे. जर तुम्हाला वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड असेल किंवा मुलांची सुट्टी यादगार बनवायची असेल तर उन्हाळ्यात ताडोबाची जंगल सफारी नक्की करा. 9 नंबरवर आपण आलोय कोकणातल्या सुंदर तारकर्लीला. उन्हाळ्यात समुद्राच्या पाण्यात खेळण्याची जी मजा आहे ना, ती दुसरी कुठेच नाही. तारकर्लीचा पांढरा शुभ्र समुद्र किनारा आणि तिथलं निळं स्वच्छ पाणी पाहिलं की आपण एखाद्या परदेशात आल्यासारखं वाटतं. इथे तुम्हाला स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्सचा एकदम भारी अनुभव घेता येतो. समुद्राच्या आत जाऊन रंगीबेरंगी मासे आणि प्रवाळ बघणं हा तुमच्यासाठी एक लाईफस्टाईल एक्सपिरियन्स ठरू शकतो. उन्हाळ्यात पाण्यात मनसोक्त डुबायला कोणाला आवडत नाही. त्यात इथलं अस्सल मालवणी जेवण, खास करून सुरमई फ्राय आणि कोळंबीचं कालवण खाल्लं की आत्मा तृप्त होतो. सोबतच समुद्राच्या मधोमध डौलाने उभा असलेला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला बघायला एक वेगळीच मजा येते. नंबर 8वर आहे आंबोली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले हे हिल स्टेशन निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. कोकणात जरी कडक ऊन असलं तरी आंबोली घाटात शिरल्या तुम्हाला AC लावल्यासारखा सुखद गारवा जाणवेल. हे ठिकाण त्याच्या घनदाट जंगलांसाठी आणि वर्षभर टिकून राहणाऱ्या हिरवळीसाठी ओळखलं जातं. उन्हाळ्याच्या सुट्टीत सिमेंटच्या जंगलातून बाहेर पडून खऱ्या निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर आंबोलीला नक्की जायला पाहिजे. इथं हिरण्यकेशी नदीचा उगम होतो, जिथलं पाणी इतकं थंड आणि स्वच्छ असतं की त्यात पाय बुडवून बसलं की डोक्यावरचा सगळा ताण निघून जातो. याशिवाय इथे काळेसात पॉईंट आहे, जिथून दरीचा जो अथांग नजारा दिसतो तो कॅमेऱ्यात कैद करण्यासारखा आहे. नंबर 7वर आहे लोणावळा आणि खंडाळा. पुणे आणि मुंबईकरांसाठी हे एकदम हक्काचं ठिकाण आहे. जरी ते वर्षभर पर्यटकांची गर्दी असली तरी उन्हाळ्यात संध्याकाळच्या वेळी इथली हवा एकदम कडक असते. वीकेंडला कुठेतरी जवळ जाऊन रिलॅक्स व्हायचं असेल तर यासारखा दुसरा सोपा पर्याय नाही. इथे पाहण्यासारखं आणि करण्यासारखं खूप काही आहे. सोबतच भुशी डॅम, लायन्स पॉईंट आणि राजमाची पॉईंटवर दिसणारा निसर्ग डोळ्याचं पारणं फेडतो. जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल तर इथल्या प्राचीन कारला आणि भाजी लेण्यांना नक्की भेट द्यायला हवी. तसेच लोहगड आणि विसर्बळ किल्ल्यावर सकाळच्या वेळी ट्रेकिंग करायलाही खूप भारी वाटतं. संध्याकाळी इथल्या मार्केटमध्ये फिरून चिक्की घ्यायला अजिबात विसरू नका. नंबर 6वर आहे चिखलदरा. विदर्भात उन्हाळ्यात किती भयंकर उकाडा असतो हे सर्वांनाच माहीत आहे, पण याच विदर्भात चिखलदरा नावाचं एक असं थंड हवेचं ठिकाण आहे जे उन्हाळ्यातल्या उकाड्यावर रामबाण उपाय आहे. अमरावती जिल्ह्यात असलेले हे ठिकाण कॉफीच्या बागांसाठी खूप फेमस आहे. इथे गेल्यावर तुम्हाला क्षणभर वाटणारच नाही की तुम्ही विदर्भात आहात. इथला मेळघाट व्याघ्र प्रकल्प खूप मोठा आणि प्रसिद्ध आहे, जिथे तुम्ही मित्रांसोबत जंगल सफारी करू शकता आणि नशीब चांगलं असेल तर तुम्हाला वाघही दिसू शकतो. याशिवाय इथे ऐतिहासिक आणि अभेद्य असा गावेलगड किल्ला आहे, ज्याची वास्तुकला खरंच पाहण्यासारखी आहे. किचकदरा, पंचबोल पॉईंट आणि देवी पॉईंट अशी अनेक ठिकाणे इथे आहेत, जिथून दिसणारा निसर्ग तुम्हाला थक्क करेल. महाराष्ट्राचा एक वेगळा भाग एक्सप्लोअर करायचा असेल तर चिखलदरा एकदम परफेक्ट चॉईस आहे. नंबर 5वर येते पाचगणी. महाबळेश्वरच्या अगदी जवळ असलेले हे ठिकाण त्याच्या शांत आणि आल्हाददायक वातावरणासाठी खूप प्रसिद्ध आहे. पाचगणीचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे इथलं टेबल लँड. हे आशिया खंडातलं दुसरं सगळ्यात मोठं पठार मानलं जातं. इथून संपूर्ण शहराचा आणि खालील दरीचा जो व्ह्यू मिळतो तो एकदम जबराट असतो. उन्हाळ्यात इथे संध्याकाळी थंडे वारे वाहतात आणि मोकळ्या पठारावर घोडेस्वारी करण्याची मजा काही वेगळीच आहे. पाचगणीमध्ये अनेक जुनी पारशी घरं आणि ब्रिटिश काळातील जुन्या बोर्डिंग स्कूल आहेत, ज्यामुळे या शहराला एक वेगळंच विंटेज फील येतो. सिडनी पॉईंट आणि पारसी पॉईंटवर दिसणारं धोम धरणाचं निळशार बॅकवॉटर एकदम मनमोहक दिसतं. फॅमिलीसोबत शांततेत सुट्ट्या घालवण्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे. नंबर 4वर आहे भंडारदरा. अहमदनगर जिल्ह्यातलं हे ठिकाण म्हणजे उन्हाळ्यातला एक लपलेला खजिनाच आहे. इथलं सगळ्यात मोठं आणि मुख्य आकर्षण म्हणजे
आर्थर लेक. या तलावाचं निळशार पाणी आणि आजूबाजूला असलेली गर्द हिरवी झाडी पाहून मन एकदम फ्रेश होतं. शहरातल्या प्रदूषणापासून दूर इथली हवा इतकी शुद्ध आहे की प्रत्येक श्वास घेतल्यावर छान आणि हलकं वाटतं. इथे पाहण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर इथून अगदी जवळच असलेला रतनगड आणि हरिश्चंद्रगड हे किल्ले एकदम भारी आहेत. महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कळसुबाई हे याच भागात आहे. उन्हाळ्याच्या संध्याकाळी तलावाच्या कडेला टेंट लावून कॅम्पिंग करण्याची आणि रात्रीच्या मोकळ्या आकाशाखाली चांदण्या मोजण्याची जी मजा आहे ती शब्दात सांगता येणार नाही. नंबर 3वर आहे पन्हाळा. कोल्हापूरपासून अगदी जवळ असलेलं हे ठिकाण फक्त त्याच्या थंड हवेसाठी नाही तर आपल्या गौरवशाली आणि स्फूर्तिदायक इतिहासासाठी ओळखलं जातं. पन्हाळगड हा महाराष्ट्रातील असा एकमेव किल्ला आहे जिथे आजही लोक वस्ती करून राहतात. उन्हाळ्यात कोल्हापुरात कितीही ऊन असलं तरी पन्हाळ्यावर मात्र वातावरण नेहमीच थंड आणि आल्हाददायक असतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याची साक्ष देणारा हा किल्ला पाहताना आजही अंगावर काटा उभा राहतो. इथली सजती बुरुज, अंबरखाना आणि 3 दरवाजा ही ऐतिहासिक ठिकाणी बघताना आपण साक्षात शिवकाळात गेल्यासारखं वाटतं. उन्हाळ्यात इथल्या जुन्या आणि डेरेदार झाडांच्या सावलीत बसून मिळणारी शांतता खूप सुखावणारी असते. नंबर 2वर आहे रायगड जिल्ह्यातलं माथेरान. हे ठिकाण खऱ्या अर्थाने एका वेगळ्या जगात गेल्यासारखं वाटतं. माथेरानचं सगळ्यात मोठं आणि युनिक वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणत्याही प्रकारच्या वाहनांना सक्त बंदी आहे. होय, इथे एकही गाडी किंवा बाईक चालत नाही. त्यामुळे इथल्या हवेत अजिबात प्रदूषण नाही आणि वातावरण एकदम शुद्ध असतं. उन्हाळ्यात इथे लाल मातीच्या रस्त्यांवरून चालताना आणि आजूबाजूची घनदाट झाडी पाहताना शहरातल्या ट्रॅफिकचा आणि गोंधळांचा पूर्ण विसर पडतो. इथे नेरळवरून जाणारी टॉय ट्रेनचा प्रवास हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. माथेरानमध्ये जवळपास 38पेक्षा जास्त व्ह्यू पॉईंट आहेत, जसं की पॅनोरामा पॉईंट, लुईसा पॉईंट. तुम्ही इथे पायी फिरू शकता किंवा घोड्यावरून मस्त रपेट मारू शकता. उन्हाळ्यात सुट्टीत मोबाईल बाजूला ठेवून निसर्गाशी एकरूप होण्यासाठी माथेरानसारखी जागा नाही. आणि फायनली नंबर 1वर आहे महाबळेश्वर. उन्हाळा आला की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी नाव येतं ते म्हणजे महाबळेश्वरचंच. इथली कायम थंड असणारी हवा, धुक्यात हरवलेले वळणदार रस्ते आणि निसर्गाचं सौंदर्य तुम्हाला पुन्हा पुन्हा येथे येण्यासाठी भाग पाडतं. वेण्णा लेकमध्ये बोटिंग करणं आणि संध्याकाळच्या वेळी तिथेच मिळणारी गरमागरम मक्याची कणसं खाणं हा इथला एक फिक्स ठरलेला कार्यक्रम असतो. आर्थर सी पॉईंट आणि विल्सन पॉईंटवर दिसणारा निसर्गाचा अथांग पसारा पाहून तुम्ही अक्षरशः वेडे व्हाल. सोबतच इथल्या स्ट्रॉबेरीच्या बागांमध्ये जाऊन स्वतःच्या हाताने फ्रेश स्ट्रॉबेरी तोडून खाण्याचा आनंद काही औरच आहे. प्रतापगड किल्लासुद्धा इथेच आहे. इथलं मार्केट खूप मोठं आणि छान आहे. म्हणूनच उन्हाळ्याच्या सुट्टीत आनंद लुटण्यासाठी महाबळेश्वर आजही नंबर 1ला आहे.